जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. श्री साईबाबांच्या पुण्यनगरीत शिर्डी येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. श्री छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व समृद्धी पब्लिकेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. या कार्यक्रमासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार माननीय श्री भाऊसाहेब वागचौरे, प्रसिद्ध अभिनेते माननीय श्री विजय पटवर्धन, सुप्रसिद्ध नगरसेविका नवी मुंबईच्या मोनिका पीटर डान्स, सुप्रसिद्ध उद्योजक माननीय श्री दत्तात्रय करपे, त्याचबरोबर प्रवरा ग्रामीण शिक्षण सोसायटीचे प्रवरानगरचे विद्यमान संचालक गणपतराव शिंदे पाटील, जनसंपर्क अधिकारी तथा राज्य निवेदक बाबासाहेब मेमाने, BN प्राध्यापक डॉक्टर श्री BN खरात आणि श्री रवींद्र गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते. केलेली आहे. त्यामुळे प्लीज कृपया सर्वांनी पुढे घेऊन साहेब याकडे सांगावंसं वाटेल की 4 वर्षाची मुलगी कस्तुरी प्रशांत मस्के यवतमाळवरून आलेली आहे आणि ती आज आपण या साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये आपण आलेलो आहोत. समाजासाठी आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी समाजसेवक, त्याचबरोबर विविध क्षेत्रात आपण आपल्या घरापासून एखादी स्त्री असेल तर स्त्री आपण या लोकांचा सत्कार करत असतो. आपण सर्वजण मित्रांनो, बंधू, वातावरणाने बघितलं मला उशीर झाला. मी मुंबईत का तुमच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे हे सांगायला मला आनंद वाटेल. खरं आपण उभ्या आयुष्यात काय करतो आणि काय केल्याने काय होतं. अनेक माणसं स्वतंत्र आपलं जीवन जगत असताना कोण आपल्याला काय होईल, कोण आपल्याला मान देईल, कोण बहुमान करेल याचा पण विचार करत असतो. ज्या समाजाप्रती, ज्या समाजानं, ज्या माता पित्यानं, ज्या कुटुंबानं, ज्या शिक्षकानं आपल्याला घडवलं त्या संस्कारातून आपण काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आपण सर्वजण मिळून या ठिकाणी चांगलं काहीतरी केलेलं आहे. समाजासाठी चांगलं केलेलं आहे, कुटुंबासाठी चांगलं केलेलं आहे. आणि ही पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये असंच घडत राहावं. आपल्या हातून समाजसेवा अशीच करत राहावी. आणि मग समाजातील काही प्रतिष्ठित माणसं एकत्र येतात आणि आपल्याला या ठिकाणी शाबासकी देण्याचा, एक सन्मानाचा तुरा आपल्याला भेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. तसा हा एक प्रयोगाने प्रयत्न आहे. प्रथमतः ज्यांनी हा प्रयोग केला ते आमचे सर्व संभाजीराजे परिसराचे सर्व कार्यकर्ते, त्यांना मनापासून खूप शुभेच्छा देतो. समाजामध्ये असलेली हिरे निवडून त्यांचा यथोचित सन्मान करण्याची देखील गरज असते. माणसाला खूप काही हवं असतं, पैसा प्रपंच माणूस करत असतो. पण मी जे काही केलेलं आहे त्याच्यासाठी कुठेतरी पाठ थोपटावी, कुठेतरी चांगलं म्हणावं ही सापेक्ष अपेक्षा प्रत्येकाच्या मनामध्ये असते. आणि ती अपेक्षांचं परिपूर्ती करायचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही देखील असेच महाराष्ट्रातील आपण सर्व स्तरात तुम्ही पाहिले या ठिकाणी शेतकरी आहेत, कुटुंबाच्या आईवडिलांना नेणारा व्यक्तिगत देखील सर्व यात्रा करून आणणारा देखील आमचा मित्र आहे. नोकरीमध्ये करत असताना ते पेटकर असे अनेक सगळेच जण प्रत्येकाच्या नावावर
गुणागिरी जर केली समाजसेवेची काही अंशाने जमा आहे. यालाच पुण्य कर्म म्हणतात. कर्माची आणि पापाची पुण्य आणि पापाची जर व्याख्या केली हेच खरं पुण्यकर्म आहे. आपण काय करतो? चांगलं काम करतो, चांगलं समाजासाठी करतो, त्यागमाने जगतो आणि त्याचं हे मिळालेलं फळ आहे. दरवर्षी छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अनेक नामवंत कीर्तिवंत उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, प्रामुख्याने विजय पटवर्धन अभिनेते साहेब, मोनिका पीटर, दत्तात्रय करपे, व्यंकटराव शिंदे, बाबासाहेब विमाने, मुकुंद सिंगर, या संभाजी ब्रिगेड प्रतिष्ठानचे अध्यक्ष मित्र रवींद्र गुंजाळ, त्यांचे सर्वच टीम आणि कार्यकर्ते, कमिटी आहे, डेअरी डेव्हलपमेंट आहे, फूड प्रोसेसिंग आहे, अनेक आहे. परंतु शेतीमध्ये नाविन्यपूर्ण काम करण्याचे आमचे तरुण पुढे येत आहेत आणि म्हणून शेतीमध्ये आज अनेक शेतीमध्ये निश्चितपणानं शेतकऱ्याला भाव मिळत नाही. एका बाजूला आत्महत्या होत आहेत, दुसऱ्या बाजूला शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं जात आहे. ही विसंगती खरं म्हणजे दूर होण्याच्या दृष्टीनं तुम्हा सर्व तरुण मित्रांची, संशोधन करणाऱ्या मित्रांची आणि शेतीला किती महत्त्व या देशामध्ये हे दाखवून देण्याची क्षमता तुम्ही असलेले सर्व लोक आहात. म्हणून देशामध्ये अनेक विद्यापीठं झाली. आमचं राहुरीचं कृषी विद्यापीठ असेल, वेगवेगळ्या प्रकारची तुमच्या भागातही मराठवाडा विदर्भातली काही माणसं या ठिकाणी आहेत. अनेक विद्यापीठ, त्या विद्यापीठे होणारं संशोधन त्यापेक्षा आमच्या मुलांनी किंवा लहान शेतकऱ्यांनी केलं संशोधन देखील लाख मोलाचं आहे. मला तुम्ही या दृष्टीने तुम्हाला सांगितलं की मला काही तुम्ही फीडबॅक द्या की जेणेकरून केंद्र सरकारच्या व्यासपीठावर मला लोकसभेत त्या माझ्या पार्लमेंटरी कमिटीमध्ये हे सर्व तुम्ही मिळवलेले गुण, त्या गुणांचं देखील वाच्यता मला त्या ठिकाणी मांडता येईल. त्यातून देखील देशाला काही त्याचा चांगला उपयोग होईल. खरं म्हणजे मित्रांनो, आपल्याला पुढच्या या साईबाबांच्या भूमीमध्ये हा सत्कार होत आहे आणि बाबाच्या भूमीमध्ये जे जे काही योजलं ते सिद्धीला जातं, जे जे ठरवलं ते सिद्धीला जातं. आज तुमची शाबासकी देखील सिद्धीला जाईल. तुमच्या हातून देखील उभ्या आयुष्यामध्ये असं सतत कार्य घडत राहू अशी देखील साईबाबांच्या चरणी प्रार्थना ठेवतो. साईबाबांचे आशीर्वाद देखील तुमच्या पाठीशी सतत राहू. बाबांचे आशीर्वाद, मी 8 वर्ष साईबाबांचा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो, CEO होतो. साईबाबांनी मला एकदा नाही 2दा खासदार केलं. हे देखील बाबांचे माझ्या पाठीशी असलेले आशीर्वाद आहे. आपल्याला सांगतो, आपल्या सर्वांना मला पुढच्या वाटचालीमध्ये अनेक ठिकाणी जायचं आहे. कार्यक्रम असल्यामुळे मी आपल्या सर्वांची क्षमा मागून निरोप घेतो, सर्वांना शुभेच्छा देतो. आणि काही आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.